बऱ्याचदा साडी आणि ब्लाऊज पीस सेम कलरचे असतात आणि आपल्याला ब्लाऊजवरती उठून दिसणारी डिझाईन बनवायची असते, बरोबर. पण अशा वेळेस नक्की कोणती डिझाईन बनवावी हे सुचत नाही. बऱ्याचदा ब्लाऊज पीसला सुद्धा एका साईडनेच काट असतो आणि तो काट आपण बाहीसाठी यूज करत असतो, बरोबर. बाहीला यूज करून राहिलेला काट थोडा जरी शिल्लक असेल तरी सुद्धा आपण त्यापासून अगदी सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन बनवू शकतो. ती कशी बनवायची आपण पुढे बघूया. तर बघा, बॅकनेक कट करून घेतलेला आहे. तुम्हाला मापे दाखवते. 5 इंच शोल्डरचं माप टाकलेलं आहे. त्याचबरोबर मुंडा खोलीचं माप 5.5 इंच टाकलेलं आहे, कारण छातीगेर 34 इंच आहे, सो त्यामुळे. त्याचबरोबर छातीगेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. आता आपण बाकीची मापे टाकून घेऊया. 3 इंच शोल्डरचं माप टाकायचं आहे, त्यामुळे इथे मी गळा रुंदी 2 इंच टाकलेली आहे. त्याचबरोबर तिथूनच क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची टाकायची आहे. इथे मी 10 इंचावरती मागील गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे आणि इथून बघा आपल्याला 3 इंचावरती मागील गळ्याची रुंदी टाकायची आहे. ओके. आणि बघा मग या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी गोल शेप देऊन घेणार आहे. गोल शेप वरतीच आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. तर इथे मी बघा या पद्धतीने गोल शेप देऊन घेतलेला आहे. आता हा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे बघा या पद्धतीने मी शेप कट करून घेतलेला आहे. शेप कट करून झाल्यानंतर आपल्याला हा शेप तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती आपल्याला बॅकनेक या पद्धतीने पसरवून ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती बॅकनेक ठेवून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याच्या कडेने 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. त्या अगोदर इथे मी पिना लावून घेणार आहे, जेणेकरून टिप मारताना गळा अजिबात हलणार नाही. आणि हे बघा या पद्धतीने आपल्याला संपूर्ण गळ्याला 5 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. टिप मारत असताना आपल्या गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा आतलं जे एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. आता संपूर्ण गळ्याला आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. आता कट देऊन घेतल्यानंतर आपल्याला अस्तरवरती दाबटीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने जर अस्तरवरती दाबटीप दिली तर गळ्याची फिनिशिंग अगदी सुंदर येते. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे अस्तर अजिबात वरती दिसत नाही. हे बघा अस्तरवरती मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर बघा दोन्ही साईडच्या शोल्डरला पकडल्यानंतर अगदी इझिली आपलं अस्तर आतमध्ये फोल्ड झालेलं आहे. आता वरती आपल्याला एकदम कडेने एक टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघा संपूर्ण गळ्याला मी टिप मारून घेतलेली आहे आणि तुम्ही गळ्याची फिनिशिंग बघू शकता, कुठे अस्तर वरती दिसत नाही आणि आपला गळा सुद्धा अगदी परफेक्ट गोल इथे आलेला आहे. आता आपण अस्तर जोडून घेऊया. हा जो कपडा आहे तो खूप सुळसुळ किंवा सिल्की कपडा आहे आणि अशा कपड्यावरती चुन्या पडू शकतात. त्यासाठी या पद्धतीने बघा पिना लावून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला टिप मारायला अगदी सोपं जातं. ओके. तर हे बघा अस्तर जोडून घेते. तर हे बघा अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं कापड सुद्धा कट करून घेतलेलं आहे. आता टक्सचं मार्किंग करून घेऊया. टक्सचं मार्किंग करण्यासाठी 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. त्याचबरोबर मध्यापर्यंत टेप सरळ ठेवून टेप फोल्ड केला आणि मध्यावरती एक मार्किंग करून घेतलं. त्याचबरोबर तिथूनच वरती टक्सची उंची टाकून घेतली आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत. सेम ॲज इट इज दुसऱ्या साईडला सुद्धा टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने जर टक्सचं मार्किंग केलं तर टक्स अजिबात तिरके जात नाहीत, अगदी परफेक्ट दोन्ही टक्स येतात. टक्स टाकत असताना टक्सला नेहमी डबल टिप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर टिप लॉक करायला अजिबात विसरायचं नाही. तर हे बघा दोन्ही टक्स टाकून घेतलेले आहेत. आता कमरपट्टी लावून घेऊया.
कमरपट्टी लावण्यासाठी इथे मी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आणि बघा एका साईडने आपल्याला पट्टी 1/2 इंच फोल्ड करून घ्यायची आहे। आता कमरपट्टी लावण्यासाठी सरळ कपड्यावरती पट्टी उलटी ठेवून 1/2 इंचावरती टिप मारून घ्यायची आहे। पाव इंचावरती टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला पट्टी ओपन करून दाब टिप देऊन घ्यायची आहे। आता हे बघा या पद्धतीने पट्टी आतमध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे आणि इथे एक कच्ची टिप देऊन घ्यायची आहे। पुन्हा आपल्याला इथे हात शिलाई करायची आहे सो त्यामुळे ओके। कमरपट्टी लावून घेतल्यानंतर आपल्याला मेन डिझाइन तयार करायची आहे। त्यासाठी काय करायचं आहे, बॅकनेक आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। बॅकनेक फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला वरती आणि खाली अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मार्किंग करायचं आहे। तर हे बघा गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने मी अर्धा इंच मार्जिन सोडून दिलेलं आहे आणि मार्किंग करून घेतलेलं आहे। अस्तावरती सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर इथे कॅनव्हास वापरायचा असेल तर सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। वरती जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे सेम आपल्याला मार्किंग खाली सुद्धा अस्तरवरती करून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने ओके। आता आपल्याला काय करायचं आहे, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला या बॉक्सचा मध्य काढायचा आहे। हे बघा टेप सरळ ठेवून टेप फोल्ड केला आणि मध्यावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आपल्याला इथे डायमंड शेप तयार करायचा आहे। त्यासाठी इथे बघा मी बॉक्सची रुंदी जी आहे ती कमी केलेली आहे। आता हे बघा या पद्धतीने आपल्याला डायमंड शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। शेप ड्रॉ करून घेतल्यानंतर शेपच्या बाहेर 1/2 इंच अंतर ठेवून आपल्याला हा शेप कट करून घ्यायचा आहे। हे बघा 1/2 इंचाचं मार्जिन सोडून मी इथे हा शेप कट करून घेतलेला आहे। हा जो आपण डायमंड शेप कट करून घेतलेला आहे त्या शेपच्या आकाराचा आपल्याला काठ सुद्धा कट करून घ्यायचा आहे। हा जो मी डायमंड शेप कट केलेला आहे तेवढा जरी आकाराचा तुमच्याकडे काठ शिल्लक असेल किंवा कॉन्ट्रास्ट कपडा असेल तरी सुद्धा तुम्ही सहज ही डिझाइन बनवू शकता। तर बघा जेवढा काठ इथे मला लागणार आहे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे। आता हा शेप आपण काठाला अटॅच करून घेऊया। तर बघा काठ मी उलटा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती शेप ठेवून 1/2 इंचाचं मार्जिन सोडून मी टिप मारून घेते। हे बघा टिप मारून घेतलेली आहे। आता एक्स्ट्रा जो काठ आहे तो इथे मी कट करून घेते। तर या पद्धतीने आपला पॅच इथे तयार झालेला आहे। आता हा पॅच आपल्याला अटॅच करायचा आहे। पॅच अटॅच करण्यापूर्वी आपल्याला बॅक नेकला या पद्धतीने बघा मधोमध मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला पॅच ठेवून पॅच जोडून घ्यायचा आहे। बरोबर सेंटरवरती आपल्याला हा पॅच ठेवून पिन लावून घ्यायची आहे। पिन लावल्यामुळे हा पॅच हलणार नाही, आपल्याला टिप मारायला सोपं जाईल। पॅचच्या अगदी कडेने टिप मारत आपल्याला हा पॅच जोडून घ्यायचा आहे। हे बघा पॅच आपण जोडून घेतलेला आहे। आता ह्या पॅचला आपण लेस लावून घेऊया। इथे मी गोल्डन कलरची लेस वापरणार आहे त्यामुळे डिझाइन उठून दिसेल। लेस लावत असताना तुम्हाला नक्कीच एक काळजी घ्यायची आहे, ज्या कलरची तुम्ही लेस वापरत आहात त्याच कलरचा धागा तुम्हाला यूज करायचा आहे आलं लक्षात। त्यामुळे लेसची फिनिशिंग अजिबात बिघडत नाही, लेस अगदी उठून दिसते। पॅच वरती आपल्याला व्यवस्थित ही लेस लावून घ्यायची आहे। लेस लावत असताना आपला शेप बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। पॅचच्या कडेने मी लेस लावून घेतलेली आहे। आता डबल टिप मारून घेऊया। लेसला नेहमी डबल टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप मारल्यामुळे लेस अजिबात उचलल्यासारखी दिसत नाही, एकदम पॅक बसते। पॅचच्या कडेने लेस लावून झालेली आहे। आता आपल्याला अजून एक शेप इथे ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यावरती लेस लावून घ्यायची आहे। आता शेप कसा ड्रॉ करायचा ते दाखवते।
हे बघा इथे मी बॅकनेक फोल्ड करून घेतलेला आहे। आता इथून आपल्याला बघा या पद्धतीने असा शेप देऊन घ्यायचा आहे। एका साइडला मी शेप देऊन घेतलेला आहे। आता हा शेप आपण दुसऱ्या साइडला उलटवून घेऊया। तर बघा उलट्या साइडने मी बॅकनेक फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता थोडंसं आपल्याला टॅप करायचं आहे। तर हे बघा दुसऱ्या साइडला सुद्धा हा शेप उमटलेला आहे, तर त्याच्यावरती इथे मी ड्रॉ करून घेते। आता ह्याच शेप वरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, पण लेस लावत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जसा शेप ड्रॉ केलेला आहे त्याच पद्धतीने आपली लेस आली पाहिजे। तर हे बघा जसा मी शेप ड्रॉ केला होता अगदी त्याच्यावरतीच मी लेस लावून घेतलेली आहे आणि डबल टिप सुद्धा मारून घेतलेली आहे। गळ्याच्या कडे सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर हे बघा संपूर्ण गळ्याला मी लेस लावून डबल टिप सुद्धा इथे मारून घेतलेली आहे। तर बघा अगदी छोट्याशा काटापासून आपण लेसचा वापर करून सुंदर अशी डिझाइन बनवलेली आहे। ह्या डिझाइनमुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक येणार आहे। तुम्हाला आजची ही डिझाइन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा। पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय। थँक्स फॉर वॉचिंग।